चला तर मंडळींनो, आज आपण छोलेची भाजी बनवूया. अगदी ढाब्यावर मिळते तशी बरं का. आणि त्यामध्ये पण आपण खूप जास्ती मसाले, खूप जास्ती हे नाही टाकणार आहे. तेलात दालचिनी, लवंग आणि इलायची टाकून घेतली आहे. कांदे जे आपण 2 घेतले होते ते दळून घेतलेत आणि ते टाकून अगदी स्लो फास्ट गॅसवर कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याला असा ब्राऊन कलर आला पाहिजे. कांदा कच्चा राहायला नाही पाहिजे, करपवायचा पण नाही. एकदम बारीक मोठा गॅस करत करत आपल्याला असा ब्राऊन कलर त्याला येऊन द्यायचा आहे. असा ब्राऊन कलर आला की त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे. बघा, तेल पण सुटायला लागले आपल्या भाजीला. आता आलं लसूण पेस्ट तुमच्याकडे जर घरात बनवलेली असेल तर ती टाका. मी जी डीमार्टमधनं आणलेली ती टाकली आहे. बघा, आता आपल्याला हे 2 टोमॅटो घेतलेत ते पण टाकायचे. बघा, तेल सुटले आपल्या भाजीला चांगलं. मग आपल्याला टोमॅटो दळून ते टोमॅटो टाकायचे यामध्ये. म्हणजे टोमॅटो पण चांगले मिक्स करून घ्यायचे. त्याला पण तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं, म्हणजे टेस्ट पण छान लागते त्याची. बघा, आता हे परतून घ्यायचे आपल्याला. आलं लसूणची पेस्ट आणि ते सगळं एकत्र करून चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे आपला टोमॅटो त्या मसाल्यामध्ये मिक्स होईल आणि तो पण तेल सुटेपर्यंत चांगला परतला, म्हणजे त्याचा कच्चा वास राहणार नाही. बघा, परतून आपण त्याला कलर पण आता चांगला आलेला आहे. आता यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ टाकलं म्हणजे टोमॅटो चांगला परतला जातो. मीठ टाकून परत 1-2 मिनिट हलवून घ्यायचं आपल्याला. आणि त्यामध्ये अगदी बेसिक मसाले टाकायचे आहेत. मसाले पण आपल्याला जास्ती टाकायचे नाही आहेत. आणि टेस्टला पण ही भाजी इतकी छान होते ना, तुम्ही एकदा बनवली की तुम्ही सारखं बनवून खाल. बघा, हळद, लाल तिखट आणि धने पावडर एवढंच टाकायचं आहे आपल्याला आणि हलवून घ्यायचं. बघा, मसाले पण आपले एकत्र झालेले आहेत. आता यामध्ये मसाले एकत्र करून घेतलेत आपण. आता आपल्याला यामध्ये ना फक्त छोलेचा मसाला टाकायचा आहे आपला. सुहानाचा जो छोटा आहे तो मी टाकलाय. तुम्ही कोणताही एव्हरेस्टचा वगैरे टाकला तरी चालेल, पण छोले मसाला हवा एक. बघा, ते पण आपण मसाला एकत्र करून घेऊ. आता मसाले जर कढईला करपून लागत असतील तर तुम्ही थोडं पाणी टाकलं तरी चालेल, म्हणजे मसाले कढईला चिटकणार नाहीत. बघा, मी असं थोडंसं पाणी टाकून कढईला जो मसाला लागला आहे तो एकत्र केला. मग आपले मसाले चांगले परतून होतात. मग आता आपण यामध्ये, आता आपलं झालेलं आहे, यामध्ये आपण छोले टाकून घेऊयात. बघा, हे पाणी टाकलं तरी मसाला चांगला एकत्र करून हलवून घ्यायचा आणि छोले टाकून घ्यायचे यामध्ये. आता छोले टाकून घेतलेत. आता छोले बरोबर पण मसाले हलवून घ्यायचे चांगले. आणि कढईत आपलं शिजणार नाही, त्यामुळं मी आता कुकरमध्ये ट्रान्सफर करते आहे. कुकरमध्येच डायरेक्ट आपण केलं तरी चालेल. यामध्ये बघा, मी हे चहा पावडरचं पाणी टाकलेलं आहे. 2 चमचे चहा पावडर पाण्यात उकळून त्याचं पाणी टाकलेलं आहे फक्त. त्याने टेस्ट खूप छान येते आणि भाजीला कलरही खूप छान येतो. बघा, हे मी कुकरमध्ये टाकून घेतले आता. आणि आपल्याला याला 7 ते 8 शिट्ट्या द्यायच्यात आता, म्हणजे आपलं छोले चांगले शिजतील. सात 8 शिट्ट्या झाल्या की आपल्याला झाला असं नाही बरं का. आपल्याला एक छोट्याशा कढईमध्ये किंवा तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये
मिरच्या चांगल्या तळून घ्या आणि त्या या छोलेमध्ये टाका तडका दिल्यासारखं. त्याला टेस्ट खूप छान येते. तूप घ्या 1 चमचा. आणि आता मी कसुरी मेथी आणि हे टाकलेलं आहे. बघा आपले छोले कसे दिसत आहेत. खूप छान लागतात टेस्टला. तुम्ही एकदा नक्की करून बघा. थँक्यू.